नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज. निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा. दारू पिऊन पडलेल्या व्यक्तीला मदत करणे पडले महागात. मुलगा व मित्रांकडून तरुणाला बेल्टसह बेदम मारहाण. दारू पिऊन रस्त्यावर पडलेल्या इस्माला उठवून बाजूला करण्यासाठी गेलेल्या तरुणाला आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण केल्याची घटना कदमवा कवस्ती ग्रामपंचायत हद्दीत घडली. फिर्यादी आदित्य धर्मपाल कांबळे वय 21 राहणार पठारे वस्ती दंबा कवस्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार ते मित्र सुशांत दगडे याला घरी सोडून देत असता नायशवंत रोकडे हे दारूच्या नशेत रस्त्यात पडलेले दिसले. आदित्य व सुशांत यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता यशवंत यांनी शिवीगाळ सुरू केली. काही वेळाने यशवंत यांचा मुलगा गौरव रोकडे, त्याचे मित्र दत्तात्रय धायगुडे व नितीन नायकवडे हे तेथे आले. माझ्या वडिलांना मारहाण का करता असा जाब विचारत तिघांनी आदित्य व सुशांत यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी दत्तात्रय धायगुडे याने कमरेचा चामडी बेल्ट काढून दोघांवर प्रहार केला. ते जखमी झाले. आरडाओरड झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करून भांडण थांबवले. नंतर आदित्य कांबळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गौरव रोकडे, दत्तात्रय धायगुडे व नितीन नायकवडे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार जाधव हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. प्रतिनिधी मंगेश काळभोर सोबत ठळक घडामोड.